दोघेही पटकन उभे राहिले. काय करताय तुम्ही? रुद्रने कपाळावर आड्या घालून विचारलं. थोड्या आधीच त्याने पाहिलं होतं ते चित्र काढत होते. आदित्य घाबरून काव्याकडे पाहू लागला. काव्याने डोळे हलवले. मी नाही. छोट्या साहेबाला आज चित्र काढायची इच्छा झाली होती. तो मला शिकवत होता. तुला शिकवत होता? रुद्रने चित्राकडे नजर वळवली. चित्रातली रचना फार सुंदर होती. रेषा मोकळ्या आणि गुळगुळीत. अर्धवट असलं तरीही त्यात पक्केपणा दिसत होता. खरंच आदित्यनेच हे काढलं होतं. याच क्षणी साक्षी हसली. आदित्य किती गोड आहे ना. आयासाठी इतका कष्ट घेतो. रुद्र अजूनही विचारत असताना काव्याने पटकन म्हटलं, बसा तुम्ही, मी पाणी आणते. साक्षीने दात चावले. हा मुलगा तिच्यावर इतका का भरोसा ठेवतो? ती तर फक्त एक कुरूप बदक आहे. तिने आदित्यकडे बघितलं. डोळ्यात थोडीशी थंड चकाकी चमकली. डॅड, मला बाथरूमला जायचंय. आदित्य लगेचच काव्याला शोधायला बाहेर पळाला. त्याने तिला बाहेर गाठलं. काव्या थोडी दचकली. आंटी, तुम्ही खूप चांगलं खोटं बोलता. हे कौतुक अजिबात नव्हतं. खोटं बोलणं चांगली गोष्ट नाही रे. पुढे कधी खोटं बोलायचं नाही, कळलं? हे हो, माहीत आहे. आंटीचं खोटं हे चांगल्या हेतूने असतं. आंटी माझ्यासाठीच असं करतायत. मी आधी परत जातो. तुम्ही पण लवकर या. आदित्य हसून धावत निघून गेला. काव्याने ओशाळून हसू दिलं. हा मुलगा किती हुशार आहे. त्याच वेळी अचानक किंकाळी ऐकू आली. कोणीतरी पाण्यात पडला आहे. काव्या दचकली. आदित्य आत्ता तिकडून गेला होता. तोच पडलाय का? तिचं हृदय दडपलं. ती पळत गेली आणि पाहते तर एक मूल पाण्यात तडफडत होतं. काव्या उडी मारणार होतीच तेवढ्यात कुणीतरी आधीच उडी मारली. ती होती साक्षी. आदित्य. साक्षी पाण्यात झगडत आदित्यकडे पोहत होती. काव्याचा चेहरा पांढरा पडला. तीही उडी मारणार होती, पण कुणीतरी मागून तिच्या खांद्यावर पकड घेत तिला बाजूला ढकललं. तो होता रुद्र. क्षणातच तो पाण्याच्या मध्यभागी पोहोचला. एका हाताने आदित्यला वर उचललं आणि दुसऱ्या हाताने साक्षीला पकडलं. दोघांना किनाऱ्यावर आणून ठेवलं. काव्या धावत आली, पण लगेचच सगळे लोक रुद्रभोवती जमले. तिला ढकलून बाजूला टाकलं. छोट्या साहेबांना सांभाळा. जर काळजी घ्या, मिस साक्षी. रुग्णालयात अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले. छोट्या साहेबाला काही झालेलं नाही, फक्त पाणी श्वासात गेले. त्यामुळे सौम्य फुफ्फुसदाह झाले. आज रात्री ताप येईल कदाचित. रुद्रचा चेहरा कालवणला. काळजी करू नका, सकाळपर्यंत बरा होईल. डॉक्टरांनी दिलासा दिला. काव्या पुढे येऊन विचारली, किती गंभीर आहे? आज रात्री त्याची काळजी कशी घ्यायला हवी? डॉक्टर उत्तर देणार इतक्यात रुद्रने थंड आवाजात तोडलं, गप्प बस. याच्याशी तुझा काही संबंध नाही. काव्या थबकली. तू म्हणालीस तुला आदित्यला समर कॅम्पला न्यायचं आहे. मी परवानगी दिली आणि आता हे बघ काय झाले. रुद्रने ओरडले. काव्याचं मन तुटलं. मी त्याची योग्य काळजी घेतली नाही. बस झालं. मला तुझा चेहरा देखील बघायचा नाही, तो म्हणत दुसऱ्या खोलीकडे निघून गेला. नंतर साक्षी अंथरुणावरून उठली. चेहऱ्यावर चिंतेचा भाव. रुद्र, आदित्य कसा आहे? तो ठीक आहे, रुद्र म्हणाला. पण तुला पोहता येत नाही, मग तरी का उडी मारलीस? साक्षीचा चेहरा लाल झाला. मी आदित्यला पाण्यात पडताना पाहिलं आणि घाबरून गेले. तो अजून लहान आहे. शिवाय गेल्या वर्षी शस्त्रक्रिया झाली होती. त्याचं आरोग्य किती नाजूक आहे. रुद्र थोडा थबकला. तूही तर त्यावेळी लिव्हर दान केलं होतंस. याच वेळी काव्या आत आली. रुद्रचा चेहरा काळा पडला. मी तुला निघून जायला सांगितलं होतं ना? काव्या घाईने म्हणाली. मला माहिती आहे माझी चूक आहे सर, पण कृपया मला आणखी एक संधी द्या. रुद्र संतापणारा होता, पण साक्षी अचानक मध्येच बोलली, रुद्र, तिच्यावर राग काढू नकोस. मीच पाहिलं होतं आदित्य तिच्याशी वाद घालत होता. त्याच वेळी चुकून तो पाण्यात पडला. नाही का? काय? रुद्रने काव्याकडे पाहिलं. खरंच? काव्याचा चेहरा पांढरा झाला. ती थबकली. काय बोलताय तुम्ही? मी अजिबात पाहिलं नाही तो कसा पडला. असं? मी चुकीचं पाहिलं का? कदाचित मी गोंधळले. साक्षी घाबरल्यासारखी भासली. रुद्रने बाहेरच्या लोकांना विचारलं, कोणाला काही दिसलं का? एवढ्यात कुणीतरी आत आलं. सर, आम्ही चौकशी केली. खरंच आयाला तलावाजवळ पाहिलं होतं. रुद्रने दात दाबले. त्याने काव्याला पकडून ओढलं आणि कॉरिडॉरमध्ये फेकलं. तू मुद्दाम आमच्या घराजवळ आलीस आदित्यच्या जवळ जाण्यासाठी, नाही का? नाही, मी नाही. हे सगळं साक्षीचं कारस्थान आहे. कारस्थान? रुद्र हसला. ती तुला का फसवेल? तू तर फक्त आया आहेस. काव्या गप्प झाली. तिला विसरून गेलं होतं की ती फक्त आया आहे. ताबडतोब निघून जा. मी तुला उद्या आदित्य शुद्धीवर आल्यावर सगळं तपासून दाखवेन. आणि लक्षात ठेव, या सिटीमधून सुखरूप विसरून जा. तो म्हणाला. तो आदित्यच्या रूममध्ये परत गेला. काव्या जमिनीवर बसलेली राहिली, पूर्ण गोंधळलेली. थोड्याच वेळाने साक्षीचा थंड आवाज ऐकू आला. समजतेस काय? आदित्यला खुश करून रुद्राला जवळ करशील असं वाटतं का तुला? काव्याने वर बघितलं. मिस साक्षी, मी काय चुकीचं केले? का मला फसवताय? साक्षी उपहासाने हसली. फसवते? तुझ्यासारख्या कुरूप बदकाला? तुला स्वतःचं काही भान आहे का? जाऊन रुद्राला सांगून बघ की मी तुला फसवलं. बघतो का तो तुझ्यावर विश्वास ठेवतो.
काव्याच्या डोळ्यात राग चमकला. आदित्यला ही बाई किती नावडते ते आता मला समजलं. साक्षीने थंडपणे तुच्छतादर्शक हावभाव केला आणि तिथून निघून गेली. त्या रात्री काव्य आदित्यच्या वॉर्डमध्ये गेली. आदित्य तापाने फणफणत होता. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला उष्णता जाणवत होती. काव्य बसली, त्याचा हात आपल्या गालावर टेकवला. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आदित्य, मला माफ कर. मी तुला सोडलं नसतं तर आज असं काहीच झालं नसतं. दरवाजाबाहेर एक आकृती थोडा वेळ थांबून पाहत होती. आदित्य, काव्य हलक्या आवाजात म्हणाली. आदित्य, तुला बरे व्हायलाच हवं. बाहेरचे लोक अखेर निघून गेले. रुग्णालयाबाहेर रुद्र बाहेर आला तेव्हा माधवने पाहिले की तो थोडासा हरवलेला दिसत होता. त्याने लगेच विचारलं, सर, नंदिनी आत गेली का? तिचं खरं काय आहे ते कळलं का? आता आपण काय करायचं? रुद्रच्या डोळ्यात एक धोकादायक चमक आली, पण त्याचं मन वाचता येत नव्हतं. सर, तो अचानक थंड हसला. माझ्याशी खेळ करते. स्वतःला काय समजते ती? रुद्रला फसवणं सोपं आहे का? माधव दचकला. खरंच ती दोषी आहे का? मी लगेच तिला इथून घेऊन जातो. तो आत जाणार होता, पण थांब, रुद्रने थंड आवाज थांबवलं. माधव चकित झाला. तिला तसंच राहू दे, लक्ष ठेवायची गरज नाही. पण सर, रुद्रच्या ओठावर थंड हसू उमटलं. ती मला खेळवायचा प्रयत्न करते, मग मीच तिच्याशी खेळ करतो. या जगात अजून कोणी मला फसवायची हिंमत केली नाही. मी तिला दाखवतो फसवणुकीची किंमत काय असते ते. माधवच्या अंगावर काटा आला. काव्य दिवसभर रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये होती. आश्चर्य म्हणजे तिला हाकलून देण्यासाठी कोणीच आलं नाही. मध्यरात्रीपर्यंत आदित्यचा ताप उतरला तेव्हा ती अखेर निघाली. गायकवाड कुटुंब इतकं निष्काळजी कसं? मुलाला ताप असताना त्याची चौकशी करणारं कोणीच नाही. काव्य मनाशी पुटपुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती परत रुग्णालयात आली. आज शिरायच्या आधीच साक्षी तिच्याकडे आली. पुन्हा तुला अजून का येते इथे? तू तर आया आहेस, पण आता काम संपलंय. रुद्र तुला लवकरच बाहेर काढेल. काव्य शांतपणे म्हणाली. मी अजूनही लहान साहेबांची आया आहे. रुद्र सरांनी मला काढले असं सांगितलेलं नाही. तुला अजून आशा आहे वाटतं. ठीक आहे, मग रुद्र स्वतः तुला हाकलून लावेल तेव्हा कळेल. साक्षीने थंडपणे उत्तर दिलं. तेव्हाच रुद्र बाहेर आला. मी तुला इथून निघून जा असं सांगितलं होतं ना? परत येण्याची हिंमत कोणी दिली तुला? त्याने कठोर आवाजात विचारलं. काव्य पटकन बोलली. सर, मला अजून एक संधी द्या. मी खरंच दोषी नाही. मी शपथ घेते. साक्षीने लगेच भर टाकली. ती आई असूनही आदित्यची काळजी घेऊ शकली नाही. अशी माणसं कामासाठी अयोग्य आहेत. रुद्र काही क्षण शांत राहिला आणि मग पुढे आला. मी सहज दुसरी संधी देत नाही. तुला ती मिळवायची असेल तर तू काय करशील? काव्य दचकली. साक्षी थक्क झाली. रुद्रने तिच्या हनुवटीला पकडलं. तिच्या चेहऱ्यात खोलवर पाहत विचारलं, काही असं आहे का जे तू करणार नाहीस? काव्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. तिने घशात कोरडेपणा जाणवत म्हणाली, मी काहीही करेन. रुद्रच्या डोळ्यात थंड चमक आली. बरं, मग या आठवड्यात माझ्या सगळ्या प्रॉपर्टीजमधले बाथरूम तू साफ करशील. काय? काव्य थबकली. लोक चकित झाले. युनिव्हर्स टॉवरमध्ये 80 मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर अनेक बाथरूम्स आहेत. काव्याने दात घट्ट मिटले. ठीक आहे, मी करीन. रुद्रने आदेश दिला. माधव, तिला कामाला लावा. हो सर. माधव स्वतःच कुजबुजला. आपल्या साहेबांनी सुचवलेली शिक्षा खरंच भन्नाट आहे. साक्षीने रुद्रला विचारलं, तू खरंच हिला ठेवू इच्छितो? धोकादायक नाही का? रुद्र निर्विकारपणे म्हणाला, काळजी करू नकोस. आदित्यला पाण्यात ढकललं ते हिनं नाही. मला खात्री आहे. साक्षीचं हृदय जोरात धडधडलं. त्याला काही कळलं का? तुला काही सापडलं का? तिने सावधपणे विचारलं. नाही. कदाचित आदित्य जागा झाल्यावर काही बोलेल, पण दोष तिचा नाही हे नक्की आहे. साक्षीने दिलासा घेतला, पण मनातून खूप अस्वस्थ झाली. आदित्यच्या शरीरात माझं लिव्हर आहे, म्हणून मी त्याची काळजी न घेता राहूच शकत नाही, तिने हलक्या आवाजात म्हटलं. रुद्र तिच्याकडे पाहून हसला. ठीक आहे, तुझ्यासाठी मी त्याची आणखी काळजी घेईन. साक्षीच्या चेहऱ्यावर गोड समाधान उमटलं. तेव्हाच शिवाय आत आला. अरे, मी काही चुकीचं ऐकलं का काय? रुद्रने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तू इथे कशाला आलास? मला कळलं आदित्यला अपघात झाला म्हणून आलो. पण काय रे, तू आणि साक्षी पुन्हा जवळ आलात का? तिनं लिव्हर डोनेट करून आदित्यला वाचवलंय. मी ते समजून घेतलंय. कुणीही माझ्या जागी असतं तर असंच केलं असतं. शिवाय हसून म्हणाला, छान आहे, पण मग आता तुमचं नातं काय? फक्त मित्र. पण मी आत्ताच पाहिलं तुम्ही खूप जवळ होतात. रुद्रने पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण मनात थोडा विचार केला. ती अजूनही माझ्या आठवणीतील काव्यासारखीच आहे. दयाळू, संवेदनशील, नेहमी इतरांचा विचार करणारी. शिवायने ओठ वाकवले. इतकी स्तुती करतोयस म्हणजे अजून संधी आहे. पण लक्षात ठेव, खरी व्यक्ती तर खूप आधीच मेली आहे. रुद्रचा चेहरा क्षणात कालवंडला.